तर लक्ष द्या सर्वांनी. बघा, आपण 4थ्या चॅप्टरचं वर्कबुक बघतो आहे, न्यूट्रिशन इन लिव्हिंग थिंग्स. त्याच्यामधलं क्वेश्चन्स बघा तुम्ही. जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स सगळ्या टोटल क्वेश्चन्सचं ॲन्सर आहे ते सर्व दिलेलं आहे इथं. आणि हे जे ॲन्सर आहे ते तुम्हाला उपयोगी पडेल. स्वाध्यायाचे सगळे प्रश्न आहेत हे. मी अगोदर पण 2 चॅप्टरचे हे सगळं टाकलेलं आहे तुम्हाला वर्कबुक, की ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी शॉर्टमध्ये ॲन्सर आहे तिथं. आणि ही सगळी तुम्हाला पाठ करायला पण सोपं जातं हे सगळ्यामध्ये. त्याची माहिती आहे ती तुम्हाला लिहायची आहे त्याच्यामध्ये. तर लक्ष द्या बघा सगळ्यांनी. ह्याच्यामध्ये वर्कबुक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी पण हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण काय करतो बघा, रेग्युलर स्वाध्यायाचा फक्त अभ्यास करतो आणि फक्त स्वाध्यायाचा अभ्यास केला तर मग त्याचा आपल्याला कधीकधी स्वाध्यायाच्या आतले पण प्रश्न येऊ शकतात. त्याच्यासाठी हे वर्कबुक महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, फक्त डायरेक्ट जे स्वाध्याय आहे तेवढाच अभ्यास करताय स्वाध्यायातलेच. पण असं कुठेही लिहिलेलं नाही की फक्त स्वाध्यायातलेच प्रश्न येतील. तुम्हाला स्वाध्यायाच्या आतले सुद्धा प्रश्न येतात. त्याच्यामुळे तुमची ही पण तयारी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे टाकते आहे. तर ऑलरेडी स्वाध्यायाचा पण अभ्यास कराच, पण त्याच्याचबरोबर हे सुद्धा बघा. आणि ह्याच्यामध्ये जरी काय अडचण असेल तुम्हाला तर तुम्ही मला विचारू शकताय. आता बघा, न्यूट्रिशनच्या स्टेप्स काय आहेत वगैरे छोटे छोटे आहेत. आणि हे सगळं मी तुम्हाला क्लासमध्ये सुद्धा लिहून दिलं आहे परवाच्या दिवशी. आणि क्लासमध्ये लिहून दिल्यामुळे तुम्हाला सगळं बऱ्यापैकी सांगितलं आहे कसं आहे काय आहे वगैरे. त्याच्यामुळं हे व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित पाठांतराचा प्रयत्न करा आणि लिहून काढा. अभ्यास करताना कधी पण लिहून अभ्यास करायचा. तुम्ही जर आहे असं नुसतं वाचत असाल तर ते तुमच्या लक्षात राहणार नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करायचं, लिहून काढायचं प्रत्येक गोष्ट आणि समजून घ्यायचं आपल्या भाषेमध्ये. मराठीमध्ये आधी समजून घ्या की बाबा त्याला काय म्हटलं जातं, आणि मग त्याचं इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन करा. थोडे दिवस तसं करायचं. एकदा सवय झाली की मग तिथून पुढं तुम्हाला डायरेक्ट इंग्लिश टू इंग्लिश जमतं आहे. तर बघा, इथं स्टॉप करू शकताय तुम्ही. हा व्हिडिओ स्टॉप करायचा, लिहायचं, परत स्टॉप करायचा, लिहायचं. अशा प्रकारे समजा एखादा नाही पॉईंट कळाला तर तो पॉईंट तुम्ही मला शाळेमध्ये पण विचारू शकता. ह्या सगळ्या गोष्टी. तर प्रत्येक पॉईंट कव्हर झाला ह्याच्यामध्ये. हे एकदा हे बघितलं की तुम्हाला दुसरं काही बघायची जास्त गरजच लागणार नाही. आणि ह्याच्या बाहेरचे क्वेश्चन पण बऱ्यापैकी पडत नाहीत. आणि एकदा ही समजत आली लँग्वेज कशा टाईपमध्ये आपण सोडवलं पाहिजे वगैरे. आणि स्पेलिंगकडे लक्ष द्या. तुम्ही काय करताय, बऱ्यापैकी मुलं येतं उत्तर पण स्पेलिंग येत नाहीत तुम्हाला, आणि त्याच्यासाठी तुमचे मार्क जात आहेत सध्या. त्याच्यामुळे स्पेलिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण नियम आहे, स्पेलिंग चुकीचं झालं तर त्या शब्दाचा वेगळा अर्थ निघतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या. काही अडचण आली तर मला विचारा. आणि हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये जे काय आहे ते सगळ्यांनी लिहून काढा. ह्याच्यामधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते. आणि काही अडचण असेल तर तुम्हाला विचारा. असं मी काय सारखं सांगते तुम्हाला विचारत चला म्हणून. तर ओके, ठीक आहे, मी स्टॉप करते इथं.